हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर बघा, मी आज जे उपाय आणले आहेत ते कर्जमुक्तीसाठी आहे. आता बघा, आयुष्यात म्हणजे कर्ज घेतल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज म्हटलं की हा अगदी छोटासा शब्द आहे. पण जेव्हा आपल्याला कर्ज घ्यावं लागतं तेव्हा आपल्या डोक्यावर खूप ओझं होतं याचं. कारण ते कर्जाचे हप्ते फेडत फेडत आपल्याला नाकी नऊ येतात. पण आता असं झालं की प्रत्येक वस्तू घेण्यासाठी आपल्याला कर्ज हे घ्यावंच लागतं, कारण तेवढा पुरेसा पैसा आपल्याजवळ नाही आहे. तर त्यासाठी आपण काय करतो? आपण खूप कष्ट घेत असतो, मला माहिती आहे. कष्ट घेतो, त्यासोबत आपण जर काही सेवा, काही उपाय केले छोटे छोटे, तर त्याच्याने आपल्याला म्हणजे आपलं नशीब साथ देईल. खूप फरक पडेल. म्हणजे आपल्या पगारात वाढ होईल. त्यानंतर तुमचे जे कर्जमुक्ती ती हळूहळू कमी होईल. म्हणजे पगारात जर वाढ झाली तर तुमची कर्जमुक्ती होणारच आहे, यात काही शंकाच नाही. म्हणून मी तुम्हाला आज काही छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगणार आहे. तर त्यातले तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही उपाय करू शकतात. जे जमले ते तुम्ही करू शकतात, किंवा सगळे केले तरी चालेल, किंवा त्यातला एखादा केला तरी चालेल. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंगळवारी आणि बुधवारी कधीही कर्ज घेऊ नये, कारण या दिवशी कर्ज घेतलं तर ते लवकर फिटत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला पहिला उपाय काय करायचा आहे? आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सकाळी गेलं तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी जाऊ शकता. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला मुगाच्या डाळीचा भोग महादेवांना दाखवायचा आहे. जर शिजलेली असेल तर चांगलीच गोष्ट, नसेल तर तुम्ही साधी डाळ पण घेऊन जाऊ शकता. तर ती डाळ महादेवांना अर्पण करत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आणि हा जप झाल्यानंतर आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, माझी लवकरात लवकर या कर्जातनं मुक्ती करा. आता आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे? तर आपल्याला 2 वेलची घ्यायची आहेत. सालीसकट हिरव्या वेलची येतात बघा. तर आपल्याला त्या वेलच्या घ्यायच्या आणि थोडी हळद घ्यायची. हळदीत थोडं गंगाजल, किंवा गंगाजल नसेल तर साधं पाणी पण तुम्ही त्यात घालू शकता. ते घातलं की त्याचा लेप तयार करायचा आणि दोघी वेलच्यांना तो लावायचा. लावल्यानंतर आपल्याला बिना मिठाच्या कणकेचे 2 दिवे तयार करायचे आहेत. आणि त्यातला जो एक दिवा आहे तो घेऊन आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे. तर तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे त्यात तूप घालायचं आहे आणि तो प्रज्वलित करायचा. हा उपाय गणपती मंदिरातच करायचा आहे. तर तो दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर त्यात आपल्याला एक वेलची घालायची आहे. आणि वेलची घातल्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझं लवकरात लवकर कर्जमुक्ती करा. अशी प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर जो आपण दुसरा दिवा तयार केला आहे तो दिवा घ्यायचा आहे आणि ती जी वेलची आहे ती घ्यायची आहे. ती दुसरी वेलची आपल्याला आपल्या तुळशीच्या कुंडीत माती असते, ती माती थोडी आपण काढायची आहे. थोडी काढल्यानंतर त्या मातीमध्ये ती वेलची पुरायची आहे आणि ती मध्ये दाबल्यानंतर आपल्याला त्यावर हा दुसरा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आणि तो दिवा ठेवल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला 108 वेळा याचा जप करायचा आहे. आणि हा जप झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना, तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझी लवकरात लवकर कर्जमुक्ती होऊ द्या. ही प्रार्थना त्यांना आपल्याला करायची आहे. असा हा आपला दुसरा उपाय आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या उपायाकडे बोलूया. आता आपल्याला हा उपाय प्रदोषच्या दिवशी करायचा आहे. कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं तसं महिन्याचे प्रदोष येतेच, तर तुम्ही ते बघू शकता. ज्या दिवशी प्रदोष असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला प्रदोषच्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 2 दिवे तयार करायचे आहेत. तो दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. तांब्याचा घ्या, पितळी घ्या, किंवा मातीचा घ्या, कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला तो दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि एक दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. बेलाच्या झाडाखाली लावल्यानंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या कर्जमुक्तीसाठी की लवकरात लवकर माझी कर्जमुक्ती करा. ही प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला सरळ घरी यायचं आहे, कोणाशी न बोलता.
आणि एक मी लक्षात ठेवा बरं का, म्हणजे कधी आपण कुठलाही उपाय करतो तर त्यावेळेला जेव्हा आपण मंदिरात करायला जातो तर कुठलाही उपाय करताना आपला उपाय झाला की कोणाशी आपण बोलायचं नाही, तर आपला उपाय फळाला येत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. उपाय झाल्यावर आपल्याला सरळ घरी यायचं असतं आणि मागे वळून सुद्धा बघायचं नाही. तर झालं तर तो बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर आपल्याला सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर दुसरा दिवा आपल्याला तो पण गाईच्या शुद्ध तुपाचाच लावायचा आहे. तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे. म्हणजे बाहेर कसा, आपण जेव्हा बाहेरून घरात येतो तर आपल्या उजव्या साईडला आपल्याला तो दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे. तिथे पण आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती लावून सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे. महादेवाला, आपल्या इष्टदेवतेला, सगळ्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझी या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होऊ द्या. अशा पद्धतीने हा आपल्याला उपाय करायचा आहे. आता आपण आपल्या चौथ्या उपायाकडे वळूया. आता आपल्याला चौथा उपाय काय करायचा आहे. आपल्याला सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही कधी जाऊ शकता, सकाळी गेलं तर खूप छान. तर हा उपाय आपल्याला वडाच्या झाडाखाली करायचा आहे. तर आपल्याला वडाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि दिवा, धूप, अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर आपल्याला वटकेश्वर महादेवाय नमः आणि यानंतर आपल्याला वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन त्यांचा जप करायचा आहे. म्हणजे वटकेश्वर महादेवा त्यांना प्रार्थना करायची आहे, हे वटकेश्वर महादेवा माझी लवकरात लवकर कर्जातून मुक्ती करा. आणि तिथे आपल्याला थोडा वेळ बसून महादेवाचा एखादा मंत्र जप करायचा आहे. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप तुम्ही करू शकता. आणि जप झाल्यानंतर तुम्हाला वटकेश्वर महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझी लवकरात लवकर कर्जमुक्ती होऊ द्या. अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे. बघा, आपण कष्ट करत असतो, कष्टाला तर पर्यायच नाही. जो कष्ट करतो त्याला फळ हे नेहमी मिळत असतं. पण एक सांगू का, म्हणजे त्याच्यासोबत, कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ असणं खूप गरजेचं असतं. कारण काय होतं, आपण कष्ट भरपूर करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, पण काय होतं, आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. मग आपल्याला काय वाटतं की मी एवढं करतो तरीसुद्धा माझ्यासोबत असं का होतं. आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एवढा पैसा कमवताय पण तो पुरतो का आपल्याला. बघा, आपण विचार करावा या गोष्टीचा की आपण मेहनत खूप करतो पण त्या मेहनतीचा आपल्याला चीज होत नाही. तर आपण हे जेव्हा आपण मेहनत करतो तर त्यासोबत आपल्याला हे छोटे छोटे उपाय करणं, सेवा करणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही करून बघाय छोटे छोटे उपाय, छोट्या छोट्या सेवा, यातून तुम्हाला काय अनुभव येतो मला नक्की सांगा. आणि आता मी जे तुम्हाला उपाय सांगितले त्यातले तुम्ही जर 1 केला, 2 केला किंवा 4, जसे तुम्हाला जमतील तुम्ही करू शकतात. जे जमले ते तुम्ही करू शकतात. करून बघा तुम्ही, तुम्हाला काय अनुभव येतो. म्हणजे सगळे उपाय केले तरी चालेल, 1-2 केलं तरी चालेल. आणि जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही, म्हणजे फरक जाणवत म्हणजे कसं, कर्जमुक्ती होईल म्हणजे काय होईल, पैशांचा पाऊस पडेल का, तर नाही, तसं काही होणार नाही. तुम्ही जे काही म्हणजे कमवताय किंवा तुम्ही जे काही श्रम करताय तर त्याच्यात आता तुमचा बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होईल. किंवा तुम्ही जर जॉब करत असणार तर जॉबमध्ये तुमचं प्रमोशन होईल किंवा तुमच्या पगारात वाढ होईल. या गोष्टी तुमच्यासोबत होणार आहे. कारण आपल्याला आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ असणं खूप गरजेचं असतं. तर असे छोटे छोटे उपाय करा. आणि कारण हे उपाय मी स्वतःसुद्धा केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे छोटे उपाय करा आणि काय अनुभव येतो मला ते सांगा तुम्ही. हे उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने उपाय करा. जर तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने हे उपाय केले तर हे उपाय नक्की सक्सेस होतील. आणि एक पॉझिटिव्हिटी ठेवा की मी हे उपाय करणार आहे आणि या उपायाने माझी कर्जमुक्ती होणार आहे, लवकरात लवकर मी कर्जातून मुक्त होणार आहे, अशी तुम्ही इच्छा ठेवा. तरच तुम्ही हे जे काही उपाय करणार आहात तर त्यातून, कर्जातून तुमची मुक्ती होईल, याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि एक मी तुम्हाला सांगू का, म्हणजे मी सांगते तर असं नाही की म्हणजे मी खूप अनुभवी आहे. मी तुम्हाला फक्त एक सांगते की म्हणजे कर्ज तर आपण जास्त घेतच नाही, आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच आपण घेतो. पण मी एक सांगायचा प्रयत्न करते, बऱ्याच जणांना खूप सवय असते कर्ज घ्यायची. म्हणजे मोबाईल घेतला किंवा फ्रीज घेतलं, टी व्ही घेतला, एक एक वस्तू आपण घेत जातो. कारण कसं असतं, कर्ज आपण घेत जातो, आपल्याला काही वाटत नाही, पण तेव्हा जे हप्ते भरावे लागतात ते खूप आपल्याला जड जातात. म्हणून कमीत कमी कर्ज घ्यायचा प्रयत्न करा. जोपर्यंत आपलं पहिलं कर्ज फिटत नाही, एखादी वस्तू आपण घेतली
त्या वस्तूचं कर्ज जोपर्यंत आपलं फिटत नाही तोपर्यंत दुसरं कर्ज घ्यायचा प्रयत्न करू नका. अशा पद्धतीने हे उपाय करा. आणि बघा, कष्ट करा, कष्टाचं फळ नेहमी आपल्याला मिळत असतं. आणि विश्वासाने हे सगळे उपाय करा, तर याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. तर माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.